आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पवारांना निवडणूक आयोगाचा धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अजित पवारांच्या पक्षाला लक्षद्वीप मध्ये घड्याळ चिन्हावर लढता येणार नाही। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत घड्याळ या चिन्हाचा वापर अजित पवार गटाला करता येणार नाही। उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी लक्षद्वीप मध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे। महाराष्ट्रात आणि नागालँड मध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा आहे, त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार यांनाच मिळणार आहे। तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकात अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळ चिन्हावर लढता यावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता। चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो। अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्च रोजी निघाली। एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळणार नाही। लक्षद्वीपच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै महिन्यात फूट पडली, त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह बहाल केलं, तर शरद पवार यांच्या गटाला तुतारीय चिन्ह देण्यात आलं। मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवारांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे। वेळेत अर्ज दाखल न केल्याने अजित पवारांना घड्याळ चिन्हाच्या वापरावर मर्यादा येणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीप मध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, मात्र महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार हे घड्याळ चिन्ह वापरू शकतात। महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 4 ते 6 जागा लढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवारांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे। त्यात मावळ, शिरूर, बारामती, रायगड आणि परभणी या 5 जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे। यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।